हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त असे जाळीदार आणि एकदम कुरकुरीत खमंग असे ज्वारीच्या पिठाचे आपण धिरडे कसे करायचे ते पाहणार आहे. हे एकदम चविष्ट, पौष्टिक आणि मस्त असं हे धिरडं झालेलं आहे. जाळीदार आणि एकदम कुरकुरीत मस्त. नक्की करून बघा तुम्ही. एकदम छान तुम्ही तुमच्या नाश्त्यासाठी असं बनवू शकता. एकदम छान धिरडे बनलेले आहेत. जाळीदार आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवलेले आहेत आणि छान झालेले आहेत बघा. चविष्ट बनतात आणि खमंग कुरकुरीत होतात बघा. नक्की करून बघा, तुमचे पण छानच होतील. तर करून बघा, एकदम मस्त होतात. इथे बघू शकताय छान झालेले आहेत बघा. तुम्ही हे सॉस बरोबर किंवा कोणत्याही चटणी बरोबर खाऊ शकता. एकदम मस्त लागतात. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा, सर्वप्रथम 1 वाटी मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. स्वच्छ चाळून घेतलेलं आहे. अर्धी वाटी मी बेसन घातलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साहित्य घाला. तुम्ही हवं तर रवासुद्धा घालू शकता यामध्ये. इथे बघा, एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. एक टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे. हिरवी मिरची 5 ते 6 घातलेली आहे. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि इथे मी पनीर घेतलेलं आहे 150 ग्रॅम. तुमच्या आवडीनुसार साहित्य घाला. पनीर आवडत असेल तर घाला, पण चविष्ट लागतात त्यामुळे पनीर घातलेलं आहे. अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे. पाव चमचा हळद आणि थोडंसं लाल मिरची पावडर घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येतं. यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून छान असं पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं. हवं तर तुम्ही याचे थालीपीठसुद्धा बनवू शकता थोडंसं घट्ट ठेवून. ते बघा, पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये तेल घालून घेते. सगळीकडे तेल लावून घ्यायचं आणि नंतर यामध्ये जेवढं आपल्याला तुम्हाला लहान मोठं धिरडं बनवायचं असेल तसं तुम्ही यामध्ये असं वाटीने छान असं सोडून घ्यायचं. बघा, मी जास्त मोठं नाही बनवत, मीडियम साईजचे छान असे बनवून घ्यायचं बघा. म्हणजे पलटताना व्यवस्थित पलटता येतात आणि छान असे बनतात जाळीदार. बघू शकताय छान जाळी पडायला लागलेले. हे झाकण ठेवून छान वाफ द्यायची म्हणजे ते छान असं इथे बघा भाजलं जातं, कच्चं राहत नाही. आता याला साईडने तेल सोडायचं आणि वरून पण तेल सोडायचं आणि पलटी करून दुसऱ्या साईडने पण खमंग असं हे खरपूस भाजून घ्यायचं. इथे बघा, तेल सोडून घेते मी या पद्धतीने. आता पलटी करून दुसऱ्या साईडने पण मी भाजून घेते बघा या पद्धतीने. इथे बघू शकताय या पद्धतीने छान असं याच्या कड्या मोकळ्या करून घ्यायच्या. तेल आपण सोडून घेतलेलं आहे सगळीकडे व्यवस्थित असं. कडा मोकळ्या करून मी छान असं याला पलटी करून घेते. इथे बघू शकताय व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं म्हणजे दुसऱ्या साईडने पण छान भाजलं जातं. इथे बघा, या पद्धतीने मी सुरुवातीला कडा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि छान पलटी करून भाजून घेते. छान असं भाजलं जातं. ते पण मी थोडंसं 2 मिनटं झाकण ठेवून खालच्या साईडने पण चांगलं भाजून घेतलेलं आहे. बघू शकताय खमंग खरपूस असं हे भाजलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये रवा घालू शकता म्हणजे अजून जास्त कुरकुरीत आणि छान होतात बघा. मस्त जाळीदार झालेले आहेत. काढून घेते आणि त्याच पद्धतीने मी दुसरं पण बनवून घेते. मी नंतर आणि याला तेल लावून घेतले आणि नंतर थोडंसं बॅटर टाकून याच पद्धतीने मी छान असं हे भाजून घेणार आहे. याच पद्धतीने सगळे मी धिरडे बनवून घेते बघा. छान असं मी घालून घेतलेलं आहे पातळ असं आणि नंतर हे पण मी छान असं भाजून घेते खमंग खरपूस असं. इथे बघू शकताय हे पण चांगलं भाजलेलं आहे. दोन्ही साईडने छान जाळी पडलेली आहे बघा. याच पद्धतीने मी बनवून घेते बघा. मस्त होतात. नक्की या पद्धतीने तुम्ही बनवून बघा. छान झालेले आहेत बघू शकताय. करून बघा आणि तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल बघा. तुमचे पण छानच होतील बघा. मस्त झालेले आहेत खमंग खरपूस आणि जाळीदार आपले ज्वारीचे पिठाचे धिरडे झालेले आहेत. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने तुम्ही झटपट बनणारे आणि खमंग खुसखुशीत सोप्या पद्धतीने ज्वारीच्या पिठाचे धिरडे नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.